पावसाळ्यात सहजपणे दिसणाऱ्या एखाद्या वेलीसारख्या भासणाऱ्या हरणटोळ सापाविषयी अनेक गैरसमज आहेत. या सापाच्या महाराष्ट्रात 4 प्रजाती आढळतात. तुम्ही या सापाला कोणत्या नावाने ओळखता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पण त्यापूर्वी ही माहिती जरूर ऐका. बहुतांश सापांच्या तोंडाकडील भाग हा गोलाकार आणि डोळ्यातील बाहुल्या उभ्या असतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीमध्ये मर्यादा येतात. या उलट हरणटोळ सापाचे तोंड हे निमुळते आणि डोळ्यांच्या बाहुल्या आडव्या असतात. हे वैशिष्ट्य आणि तोंडावरील खाचेमुळे त्यांच्या दृष्टीची क्षमता वाढते. आडव्या बाहुल्या असणारी सापाची ही एकमेव प्रजात आहे. संशोधनाअंती भारतात आढळणाऱ्या हरणटोळ सापांची संख्या 13 झाली असून महाराष्ट्रात त्यामधील 4 प्रजाती आढळतात. हरणटोळ हा निमविषारी साप असून तो माणसाची टाळू फोडतो किंवा डोळे काढतो असा चुकीचा समज त्याच्याविषयी आहे. पावसाळ्यात बाहेर पडणारे बेडूक आणि पाली सरड्यांना खाण्यासाठी हरणटोळ साप बाहेर पडत असल्याने या काळात ते सहजपणे दिसतात. हरणासारखा चपळ आणि टोळासारखा हिरवा म्हणून याचं मराठीत नाव हरणटोळ पडलं असावं.